नमस्कार. आज आपण श्री गुरुचरित्रातील एका खूपच विलक्षण कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे भस्माच्या म्हणजे पवित्र विभूतीच्या अगाध सामर्थ्याची. ही नुसती गोष्ट नाहीये, तर कर्म, कृपा आणि मुक्ती म्हणजे काय हे समजून घेण्याचा एक मार्ग आहे. चला तर मग ह्या कथेत जरा खोलवर जाऊया. तर या सगळ्याची सुरुवात होते एका मोठ्या प्रश्नाने. विद्वान त्रिविक्रम भारती यांनी त्यांचे गुरु श्री गुरूंना विचारलं, स्वामी, अंगावरचं भस्म फक्त पाण्याने धुतलं गेलं आणि त्याबरोबर ज्ञानही गेलं, असं कसं होऊ शकतं? हा काही साधा प्रश्न नव्हता, त्यामागे खूप मोठी जिज्ञासा होती. आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्रीगुरूंनी थेट काही उपदेश केला नाही, तर त्यांनी एक खूप जुनी, अगदी कृतयुगातली गोष्ट सांगितली. कृतयुग म्हणजे सत्ययुग, जेव्हा अशा अद्भुत घटना सहज घडायच्या. ह्या कथेची दोन मुख्य पात्र आहेत, म्हणजे जणू काही दोन टोकं. एका बाजूला आहेत वामदेव ऋषी, महान ब्रह्मज्ञानी, शांत, अंगाला भस्म लावलेले. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक ब्रह्मराक्षस, भयानक, नरभक्षक, ज्याला ज्ञान असूनही कर्मामुळेही पिशाच्य योनी मिळाली होती. म्हणजे दोन पूर्णपणे वेगळी विश्व. आणि मग यांची भेट झाली क्राऊनच्या नावाच्या एका भयंकर जंगलात. हजारो जीव खाऊनही ज्याची भूक शमत नव्हती, तो ब्रह्मराक्षस या ऋषींना बघताच त्यांना खाण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आला. विचार करा, काय क्षण असेल तो. आणि आता येतो या कथेतला निर्णायक क्षण. जसा त्या राक्षसाने ऋषींना पकडण्यासाठी त्यांना स्पर्श केला, तसं झालं काय की ऋषींच्या अंगावरचं घस्म ते त्या राक्षसाला लागलं. आणि बस, त्याच क्षणी सगळं काही बदलून गेलं. त्या भस्माच्या एकाच स्पर्शाने अक्षरशः चमत्कार घडला. त्या राक्षसाला फक्त थांबवलं नाही, तर त्याची सगळी पापकर्म जळून गेली, त्याची बुद्धी शुद्ध झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याच्या पूर्वजन्मांची आठवण झाली. याला म्हणतात भस्माचं सामर्थ्य. आणि आठवलं तरी काय, तर तब्बल 25 जन्म. आपल्या मागच्या 25 जन्मांचं दुःख आणि त्या यातनामय जीवनाची प्रत्येक आठवण त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागली. जरा बघा, हा त्याचा कर्मप्रवास किती भयानक आहे. पापाची सुरुवात झाली एका क्रूर राजाच्या जन्मातून, आणि तिथून त्याचा प्रवास फक्त खालीच होत गेला. वाघ, साप, कावळा, कुत्रा, गाढव अशा अनेक योनींमध्ये दुःख भोगत शेवटी या सगळ्या पापांचं फळ म्हणून तो ह्या ब्रह्मराक्षसाच्या रूपात पोहोचला होता. आता हे सगळं ऐकून खुद्द वामदेव ऋषींनाच आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या राक्षसाला विचारलं, अरे, तू तर महापापी आहेस, मग तुला माझी भेट कशी झाली? तुझ्या खात्यावर असं कोणतं पुण्य होतं? कर्माच्या गणितातला हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता. आणि याचं उत्तर तर आणखीच अचंबित करणारं आहे. राक्षसाने सांगितलं की एका जन्मात त्याने अजाणतेपणेच वाटसरूंसाठी एक विहीर बांधली होती आणि थोडी जमीन दान दिली होती. ते एकच पुण्यकर्म इतक्या जन्मानंतरच आज फळाला आलं होतं. यानंतर वामदेव ऋषींनी त्या राक्षसाला भस्माचं खरं महत्त्व समजावून सांगितलं. भस्म म्हणजे केवळ राख नाही, ते शुद्धतेचं, वैराग्याचं प्रतीक आहे. हे ज्ञान साक्षात भगवान शंकरांनी दिलेलं होतं आणि तेच ज्ञान आता या राक्षसाच्या उद्धाराचं कारण ठरत होतं. मग वामदेव ऋषींनी एक पवित्र कृती केली. त्यांनी ते भस्म हातात घेऊन त्या राक्षसाच्या कपाळावर लावलं. त्या 3 आडव्या रेषा, ज्याला आपण त्रिपुंड्र म्हणतो, त्या लावल्या, आणि ही होती त्याच्या मुक्तीची शेवटची पायरी. आणि मग जे झालं तो तर कथेचा कळस होता. ज्या क्षणी त्रिपुंड्र लावलं गेलं, त्याच क्षणी ते राक्षसी शरीर नाहीसं झालं आणि त्याच्या जागी एक दिव्य, तेजस्वी देह प्रकट झाला. तो त्याच्या शापातून, त्याच्या कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त झाला होता. तर ही संपूर्ण कथा सांगून झाल्यावर श्रीगुरू परत त्रिविक्रम भारतींच्या मूळ प्रश्नाकडे आले. त्यांनी ही कथा का सांगितली याचा अर्थ आता उलगडून सांगितला. श्रीगुरूंनी स्पष्ट केलं की जो श्रद्धेने भस्म लावतो त्याला काय मिळतं, तर त्याला पवित्र गंगेत स्नान केल्याचं पुण्य मिळतं, सर्व यज्ञांचं फळ मिळतं, त्याच्या घरात लक्ष्मी नांदते, अकाली मृत्यूची भीती राहत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनंत जन्मांची पापं नष्ट होतात. आणि शेवटी या अध्यायाची फलश्रुतीसुद्धा सांगितली आहे. असं म्हणतात की जो कोणी ही कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा वाचतो, त्याची संकटं दूर होतात आणि त्याला ऐश्वर्य आणि आरोग्य मिळतं. तर ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात नक्की येतो. कर्माचे नियम इतकी अटळ असताना केवळ एका क्षणाचा दैवी स्पर्श
मग तो भस्माचा असो किंवा कृपेचा, तो अनंत जन्मांची पापं कशी काय पुसून टाकू शकतो? यावर विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?